एखादं गुन्हेगारी प्रकरण सोडवण्यासाठी पोलिसांना कधी-कधी असामान्य अशा संकेतांचा आधार घ्यावा लागतो. 2016 मध्ये ठाण्यातील एका अपहरण प्रकरणात पोलिसांनी फक्त 3 संकेताच्या आधारे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 2 पपईची झाडं, मुअज्जिनचा आवाज आणि नेपाळच्या मोबाईल नेटवर्कचा सिग्नल. काय आहे हे प्रकरण आणि पोलिसांनी हे गूढ कसं उघडलं? चला जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन. जुलै 2016 ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा येथील जमीन व्यापारी खालिद कादरी यांना त्यांच्या मित्र नूर आलम यांचा फोन आला. बिहारमध्ये जमिनीच्या व्यवहारासाठी बोलावलाय असं त्यानं सांगितलं. खालिद बिहारला पोहोचताच तिथे त्याचं अपहरण होतं. त्याच वेळी खालिद यांच्या पत्नी शमा यांना खंडणीचा फोन येतो. घाबरलेल्या शमा यांनी पोलिसात तक्रार केली आणि खालिद यांच्या सुरक्षेसाठी 30 लाखांची खंडणीही भरली. 5 ऑगस्ट 2016 रोजी रजी खालिद सुखरूप घरी परतले. मात्र पोलिसांचा तपास सुरूच राहिला. खालिद यांनी पोलिसांना सांगितलं की जिथे त्यांना बंदी बनवून ठेवलं होतं तिथे त्यांना मशिदीमधून मुअज्जिनचा नमाजचा आवाज येत होता, तेही दिवसातून 5 वेळा. तसंच त्यांना खिडकीतून 2 पपईची झाडं दिसत होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खंडणीचा फोन नेपाळच्या मोबाईल नेटवर्कवरून आला होता, मात्र तो बिहारमधून केला गेला होता. हे सर्व संकेत पोलिसांसाठी मोठं आव्हान तर होतंच, पण गूढही होतं. कारण नेपाळचं नेटवर्क बिहारमध्ये कसं, हा प्रश्न पोलिसांना सतावत होता. पण हार मानतील ते ठाणे पोलीस कसले? ठाणे पोलिसांनी बिहारमधील खंडणीसाठी फोन आलेल्या त्या भागात जाऊन तपास सुरू केला. तिथे त्यांना कळलं की काही गावांमध्ये नेपाळच्या मोबाईल नेटवर्कचा सिग्नल येतो. पोलिसांनी मग तपासाचं क्षेत्र मर्यादित केलं आणि खालिद यांना सोबत घेऊन गावांमध्ये फिरायला सुरुवात केली. त्यावेळी खालिद यांनी सांगितलं की ते मुअज्जिनचा आवाज ओळखू शकतात. पोलिसांनी अनेक गावांमधील मशिदींना भेटी दिल्या. नमाजच्या वेळी खालिद यांनी एका मशिदीतील मुअज्जिनचा आवाज ओळखला आणि तिथेच त्या मशिदीजवळ 2 पपईची झाडंही दिसली. त्यानंतर पोलिसांना त्या खोलीचाही शोध लागला जिथे खालिद यांना बंदी बनवून ठेवलं होतं. ही खोली मुख्य आरोपी नूर आलम याच्या मालकीची होती. पोलिसांनी सापळा रचला आणि मुख्य आरोपी नूर आलम, त्याचा साथीदार सैफीउल्ला खान आणि इरफान खान यांना अटक केली. विशेष म्हणजे पोलिसांनी 30 लाखांची खंडणी जप्त केली. या तपासात ठाणे क्राईम ब्रांचच्या चिकाटीचं आणि खालिद यांच्या स्मरणशक्तीचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. पपईची झाडं आणि मुअज्जिनचा आवाज यासारख्या गोष्टी पोलिसांना गुन्हेगारापर्यंत पोहोचवू शकल्या. तर मित्रांनो, 2 पपईची झाडं, मुअज्जिनचा आवाज आणि नेपाळच्या मोबाईल नेटवर्कचं सिग्नल या 3 संकेतांनी ठाणे पोलिसांनी एका गुंतागुंतीच्या अपहरण प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांची हुशारी आणि चिकाटीचं हे उत्तम उदाहरण सर्वांना नक्कीच प्रेरणादायी आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.